स्वरादी संदर्भात योग्य विधान ओळखा। स्वरादी म्हणजे नुसते सूर, हे विधान चुकीचं आहे मित्रांनो। स्वरादी म्हणजे नुसते सूर नाही, स्वरादी म्हणजे असे वर्ण, असे उच्चार की ज्याच्या आधी स्वर घ्यावा लागतो। ठीक आहे, नुसते सूर आपण स्वरांना म्हणतो, स्वर म्हणजे नुसते सूर, स्वरादी म्हणजे नाही, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे। अंगण या शब्दात ठीक आहे अ अधिक विसर्ग बरोबर अम, ठीक आहे, हा जो अम तयार झालेला आहे बरोबर आहे, हा अ अधिक विसर्ग नाही तर अ अधिक शिरोबिंदू आहे। ठीक आहे, मग ज्याला आपण अनुस्वार म्हणतो, ठणठणीत उच्चार असेल तर, बरोबर आहे, आणि म्हणून हे विधान सुद्धा चुकीचं आहे। इथे अ अधिक काय म्हणता येईल आपल्याला, शिरोबिंदू किंवा अनुस्वार, ठीक आहे, असं पाहिजे। दुःख या शब्दात द अधिक उ अधिक विसर्ग बरोबर दुःख, ओके, तर हे मात्र बरोबर आहे, कारण द मध्ये उ मिसळला की त्याचा ऱ्हस्व उकार होणार आणि पुढे विसर्गाचं चिन्ह दिलेलं आहे। याचा अर्थ 3 नंबरचा पर्याय हे आपलं उत्तर आहे। ओके, आता बघा किंकर या शब्दात क अधिक ई अधिक अनुस्वार बरोबर की। आता इथे लक्ष द्या, इथे किंकर मध्ये या की ची वेलांटी जी आहे ती ऱ्हस्व आहे आणि इथे मात्र दीर्घ ई दिलेला आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे। इथे ऱ्हस्व ई पाहिजे, ठीक आहे, आणि मग ते बरोबर झालं असतं। ठीक आहे, आणि इथे वेलांटी पण ऱ्हस्व, ठीक आहे, इथे मुळात ऱ्हस्व वेलांटी दिलेली आहे, त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे आणि म्हणून 3 नंबरचा पर्याय हे काय आपलं उत्तर आहे। ओके, यस।